नमस्कार, मी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कोरफडीपासून घरच्या घरी फेस पॅक कसा तयार करायचा। कारण हा तयार केलेला जो फेस पॅक आहे तो आपण घरच्या घरी बनवला असेल तर यामध्ये कुठलाही एकही रुपया खर्च केलेला नाहीये। अगदी घरातल्या काही साहित्यामध्ये आपण हा फेस पॅक तयार केलेला आहे। एकदा बनवलेला हा फेस पॅक 8 ते 10 दिवसांपर्यंत आरामात टिकून राहतो। त्यामुळे नक्की हा एकदा तरी बनवून बघा आणि याचा रिझल्टही खूप छान असा आहे। जसं की तुम्ही पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करता त्यानंतर जो काही रिझल्ट तुम्हाला मिळत असेल ना तशा पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला याचा सुद्धा मिळणार आहे। आपल्याला सुरुवातीला कोरफडीची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कोरडी करायची आणि त्यातली जे खराब पानं आहेत ते कट करून काढायची आहेत आणि उरलेली चांगली पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी कट करून घ्यायची आहेत। त्याचे तुकडे करून घ्या जेणेकरून मिक्सरला फिरवलं की अशी पेस्ट तयार होईल। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोर घंटी आहे बघा त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझाही व्हिडिओ कुठल्या गावामध्ये आणि कुठल्या शहरामध्ये पोहोचलेला आहे ते। आता ही पेस्ट आपण अशी चाळणीतून गाळून घ्यायची आहे आणि कोरफडीची जी पानं होती मिक्सरला फिरवली होती त्यावेळेस आपण कोरफडीची पानं मिक्सरला फिरवताना एकही पाण्याचा थेंब टाकलेला नव्हता। आता कोरफडीमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे आपोआपच ही अशी पेस्ट पातळ तयार होते छान। चाळणीने असं गाळून घेतलेलं आहे पूर्ण असं आपण हे कोरफडीची पेस्ट आणि पूर्ण गाळून झाली की नंतर थोडे जाडसर कण आहेत ते आपण वापरणार नाही। जर तुम्हाला त्याचं डायरेक्टली हाताला किंवा पायाला लावायचं असेल कोरफड तर तुम्ही याचा वापर करू शकता। आता चाळणीतून गाळल्यामुळे याला भरपूर स्मूथनेस आलेला आहे आणि स्मूथ अशी ही पेस्ट आपल्याकडे रेडी आहे। तर यामध्ये काय काय मिसळायचे आणि कशा पद्धतीने फेस पॅक बनवायचा आहे ते पण बघूया आपण। पूर्ण प्रोसेस आहे ती एकदम सोपी आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि याचा रिझल्टही खूप छान आहे। मी तुम्हाला शेवटी दाखवलेला आहे लावायचं कसं चेहऱ्याला ते पण दाखवले। फक्त चेहऱ्यालाच नाही तर मानेला नंतर हातापायांवरती सुद्धा याचा खूप छान इफेक्ट होतो। डायरेक्टली ही पेस्ट लावायची नाहीये, यामध्ये अजून काही साहित्य मिसळायचं। छोट्या आकाराचं पातेलं किंवा पॅन घ्यायचं आपल्याला, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। स्किनसाठी तूपसुद्धा खूप जास्त बेनिफिशियल आहे। तूप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करायचं आहे की थोडंसं यामध्ये कोकोनट ऑइल टाकायचं या तुपाऐवजी आणि आपल्याला हे बनवायचं आहे। आता काय करायचं ही पेस्ट आपण जी कोरफडीची तयार केली होती त्यामध्ये 1 चमचाभर आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आता हे पूर्णपणे छान असं घट्टसर झालेलं आहे आणि हे घट्ट झाल्यामुळे आपल्याला आता याला छान असं बाइंडिंग यावं म्हणून आपण हे यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकले आणि चिकटपणा खूप छान येतो। त्यामुळे बारीक असे केस असतील चेहऱ्यावर ते सुद्धा पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होते। फेस मास्क असतो बघा तर तो वापरल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट मिळतो तसा रिझल्ट तुम्हाला याचा मिळेल। अगदी तुम्ही याला फेस पॅक म्हणून वापरा किंवा फेस मास्क म्हणून वापरा, खूप छान आहे। एकदा आपल्याला हे बनवायचे आणि 8 दिवस तुम्ही याला वापरू शकता आणि खूप जास्त झंझट नाही सांगितली मी तुम्हाला। यामध्ये ॲलोवेराचं गर काढायची पण गरज नाही आहे। डायरेक्टली सालीसकट ॲलोवेरा घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये सगळे घटक राहतात आणि आपल्याला चिकटपणा पण येतो पूर्ण अशा या फेस पॅकला, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची डस्ट असते किंवा मग डेड स्किन असते ती चिकटपणा असल्यामुळे या फेस पॅकला पूर्ण निघून जाते। आणि आपल्याला हे आता पॅनमध्ये पूर्ण काढायचं आहे मिश्रण आणि सगळं एकत्रित करून गॅसवरती गरम करायचे 3 ते 4 मिनिट अगदी लो फ्लेमवरती मी याला छान शिजवून घेतले जेणेकरून आपल्याला हे घट्टसर असं बनवता येतं आणि एकदम असं ट्रान्सपरंट हे तयार झालं की नंतर गॅस बंद करायचा आहे। कारण ज्यावेळी कॉर्नफ्लॉवर शिजलं जातं तेव्हा त्याचा कलर देखील असा ट्रान्सपरंट आणि घट्टसर हे तयार होतं, अगदी चिकट दिसायला लागतं, शायनी पण दिसतं। तर तुम्ही हे सूपमध्ये वगैरे वापरलेलं असेल किंवा मंचुरियन बनवताना देखील आपण थोडाफार कॉर्नफ्लॉवरचा वापर करतो, आईस्क्रीम बनवताना देखील करतो। तर या पद्धतीने तुम्हाला कॉर्नफ्लॉवर जे आहे ते वापरायचं आहे, जे किचनमधलीच वस्तू आहे जी, आणि तूपसुद्धा किचनमध्येच उपलब्ध राहतं त्यामुळे दोन्ही वस्तू किचनमध्ये आहेत। बनवायला खूप सोपं आहे हे फेस मास्क। जर तुम्ही नॅचरल बनवलं तर रिझल्टही खूप छान येतो त्याचा।
चेहऱ्यावर असलेलं वांग असेल, बारीक सारीक असे डाग असतील आणि ते सगळे निघून जाण्यासाठी, डेड स्किन निघून जाण्यासाठी तुम्हाला हा फेस मास्क आहे तो हेल्प करेल। आता आपल्याला हा फेस मास्क जो आहे तो 4 ते 5 मिनिट शिजवायचा आहे आणि जेव्हा हा छान शिजला जातो तेव्हा असं शाईन वगैरे येते ह्याच्यावरती, त्यावेळी गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे करपू द्यायचं नाही आहे मिश्रण। आपल्याला यामध्ये तूप टाकलेलं असल्यामुळे मिश्रण कुठे चिटकत देखील नाही, पण सतत हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। सगळ्या गृहिणींना हा फेस मास्क बनवता येईल या पद्धतीने मी शेअर केलं आहे। अगदी गरम गरम कधीही चेहऱ्यावर लावू नका, याला छान असं कोमट होऊ द्या, त्यानंतर आपल्याला हा चेहऱ्यावर लावायचा आहे। थंड झाला आणि नंतर लावला तरीसुद्धा रिझल्ट सेमच मिळणार आहे, त्यामुळे हा चेहऱ्यावर लावल्यानंतर तो सुकायला हवा। त्यानंतर आपल्याला हळूहळू तो सुकत गेला की मग नंतर तो आपल्याला पुसून काढायचा आहे। धुण्याच्या ऐवजी तो पुसून काढायचा आहे आणि कापडाने पुसायचा आहे। पुढे मी तुम्हाला सगळं सविस्तर शेअर केलं आहे। बघा इथे छान चिकटपणा याला आलेला आहे आणि शाईन पण आहे मध्ये, कारण की यामध्ये आपण तूप देखील वापरले। तूप जेवढं खाल्लेलं आपल्याला चांगलं आहे शरीरासाठी, आरोग्यासाठी, तेवढंच आपल्या या घरगुती होम रेमेडीमध्ये सुद्धा तुपाचा वापर केल्यामुळे ही रेमेडी खूप छान अशी तयार झालेली आहे। जे स्किनला बेनिफिट मिळायला हवे ते पूर्णपणे तुपातून नक्की मिळतील। म्हणजेच बघा मॉइश्चराईज राहते स्किन आणि सॉफ्टपणा येतो, आपल्या स्किनवरती सॉफ्टनेस येतो। आता तयार झालेलं फेशियल मी एका भरणीत भरून ठेवलं आहे, अजून भरपूर तयार करून ठेवणार आहे मी, जेणेकरून मला हे 8 ते 15 दिवस तरी आरामात गेलं पाहिजे। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही काही फरक पडणार नाही आहे, पण फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त बेटर, म्हणजे जास्तीत जास्त दिवस ते टिकूनही राहील। आता यामध्ये मी थोडंसं हात बुडवून मग ते हातावरती घेतलेलं आहे, तर बघू शकता मी हाताला देखील थोडं थोडं लावून हातावरची डर्ट वगैरे तशी चोळून काढली। त्यानंतर मी चेहऱ्याला लावलं, चेहऱ्यावरती लावून ठेवलं होतं मी साधारण 5 ते 7 मिनिट। हळूहळू ते सुकायला लागलं की मग असं कापडाने आपल्याला जोरात पुसून घ्यायचं, जेणेकरून काय होतं की बारीक सारीक जे केस असतात चेहऱ्यावरचे ते पूर्ण हेअर जे असतात ते रिमूव्ह होतात या चिकटपणासोबत याच्या। आता मास्क असेल तर मास्क असं ओढून काढतो आपण, त्या पद्धतीनेच आपलं हे चिटकलेलं राहतं चेहऱ्याला आणि कॉर्नफ्लॉवर ऑलरेडी ते भरपूर चिकट असतं त्यामुळे, आणि त्या ॲलोवेराची सालही चिकटच असते, तर त्यामुळे काय होतं की चेहऱ्यावरती हे छान असं मास्कच्या सारखं चिटकवून बसतं आणि चिटकलेलं हे काढताना देखील आपल्या चेहऱ्यावरचे हेअर्स असतात ते पूर्ण रिमूव्ह होतात। या पद्धतीने एकदा नक्की हे फेस मास्क तुम्ही बनवून बघा। रिझल्ट तुमच्या समोर आहे। अगोदरचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा यामध्ये भरपूर फरक आहे। हा फ्रेश दिसतोय आणि अगदी ग्लोईंग पांढरा शुभ्र सुद्धा दिसतोय। नक्कीच तुम्हाला ही होम रेमेडी आवडली असेल अशी आशा करते। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।